नमस्कार. प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, सावनी ही आदित्यला भडकवते आणि आदित्यला म्हणते, आदित्य तुला काय वाटलं, तुला सर्वजण समजू शकतील? आदित्य, फक्त मीच तुला समजू शकते. आदित्य, मी तुला आधीच सांगितलं होतं, आपण त्यांच्या फॅमिलीचा पार्ट नाही. मग का आणतील तुला ते गिफ्ट? आणि स्पेशली मुक्ताला तुला दाखवून द्यायचं होतं की खरंच तू या घरचा नाही आहेस, तू बाहेरचा आहेस. बेटा, प्रॉब्लेम काय आहे माहीत आहे का तुला? तू सर्वांना आपलंसं मानतोस आणि म्हणूनच तुला या सगळ्यांच्या वागण्याचा त्रास होत असतो. परंतु खरं तर कोणीच तुझं लागत नाही आणि त्यांना तुझ्याबद्दल काहीच वाटत नाही. आदित्य, मी खरंच सांगत आहे. आदित्य, तुला कळतंय ना मी तुला काय सांगण्याचा प्रयत्न करते आहे? तर आदित्यला सावनीचं म्हणणं पटत असतं. तर आदित्य म्हणू लागतो, ती मुक्ता तुझ्या आनंदाच्या टोकावर तुला घेऊन जाईल आणि तुला दाखवून देईल की तू नाही तर ती जिंकली आहे. आणि म्हणूनच आदित्य, मी सांगत आहे, प्लीज आदित्य, तू त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नकोस. आदित्य, प्लीज स्वतःला त्रास करून घेऊ नकोस, जाऊ देत ना. तर त्यानंतर आदित्य म्हणतो, परंतु मम्मा, मला आता इथे राहायचंच नाही आहे, आपण इथून निघूया ना. तर आता सावनी ही आदित्यला म्हणते, आदित्य कळतंय मला, परंतु आपण नाही जाऊ शकत. परंतु आता हे सगळं काही आपल्याला सहन करावं लागेल. आदित्य, तुझ्यासाठी गिफ्ट नाही ना आणलं? ठीक आहे राजा. तेवढ्यातच तिथे सागर येतो आणि म्हणतो, आहे गिफ्ट. आता मात्र सावनीला धक्काच बसतो. तर आता सागरला मुक्ताचं बोलणं आठवू लागतं, कारण सागरने मुक्तासाठी जे गिफ्ट आणलेलं असतं तेच गिफ्ट मुक्ताने आदित्यला द्यायला सांगितलेलं असतं. मुक्ता सागरला म्हणालेली असते की हा टिफिन बॉक्स तुम्ही आदित्यसाठी द्या. तर सागर म्हणतो की हा तुमच्यासाठी आणला आहे ना? तर मुक्ता म्हणते, सागर, मला तुम्ही कधीही नंतर घेऊन येऊ शकता, परंतु आता आदित्यचा आनंद आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. मग आता हा डबा आपण आदित्यला द्यायचा आहे. हा टिफिन बॉक्स जर आदित्यला दिलं तर आदित्यला वाटेल की आपण त्यांच्यासाठी गिफ्ट आणलं आहे, आणि दिलं तर काय होईल आदित्यसाठी? त्याला तर आनंदच होईल ना. आणि त्याला सांगू की हे स्पेशल गिफ्ट आहे. तर आता सागर आदित्यला म्हणतो, आदित्य, हे तुझं गिफ्ट. आदित्य विचारतो, काय? तर सागर म्हणतो की हो, अरे हे स्पेशल आहे ना, म्हणून दुसरीकडे ठेवलं होतं आणि आता मुक्ताच विसरल्या होत्या, सगळ्या घाई गडबडीमध्ये विसरून गेल्या. परंतु बघ ना, तुला आवडतं आहे का गिफ्ट? तर आदित्य म्हणतो, खरंच तुम्ही माझ्यासाठी आणलं आहे का? तर सागर म्हणतो, हो आदित्य, हे गिफ्ट तुझंच आहे फक्त. आता मात्र आदित्य खूप खुश होतो. सागर हा आदित्यला म्हणतो, आदित्य, गिफ्ट बघ ना, तुला आवडलं आहे का? उघड आणि बघ. तर आदित्य खूप एक्सायटेड असतो. तर लगेच गिफ्ट उघडून पाहतो. आता आता आदित्यला गिफ्ट म्हणून टिफिन बॉक्स मिळालेला असतो, म्हणून आदित्य खूप खुश होतो आणि म्हणू लागतो, वाव, खरंच खूप छान आहे. तर त्यानंतर आदित्य सावनीला म्हणतो, मम्मा, तुला माहीत आहे का, मला असाच टिफिन बॉक्स हवा होता. तर त्यानंतर सागर आदित्यला विचारतो, आदित्य, तुला खरंच आवडलं आहे का गिफ्ट? तर आदित्य म्हणतो, हो, मला खूप आवडलं आहे. तर त्यानंतर आदित्य सावनीला विचारतो, मम्मा, हे गिफ्ट मी सर्वांना दाखवून येऊ का? तर सावनी आता नाईलाजाने होकार देते. तर आता सागर आणि आदित्य तिथून निघून जातात. आता मुक्ताही तिथून निघून जात असते. तर सावनी ही मुक्ताला आवाज देत थांबवते आणि म्हणते, मुक्ता, तू आदित्यसाठी जे काही करत आहेस त्यासाठी थँक्यू. तर आता मुक्ता ही सावनीला म्हणते, थँक्यू का म्हणताय तुम्ही? खरं तर मी आदित्यसाठी पण गिफ्ट आणलं होतं, परंतु बाकी सर्व गिफ्ट अगदी बरोबर होते, पण तेच गिफ्ट कुठे गेलं काहीच कळत नाही. आता मात्र सावनी घाबरते आणि म्हणू लागते, असेल ना, इथेच कुठेतरी असणार, कुठे जाणार आहे? कदाचित तू विसरली असेल कुठेतरी, बाकी कुठेही जाणार नाही. आणि तसंही आता कशाला हवं आहे? आता त्याला गिफ्ट मिळालं आहे ना. आदित्य खूप खुश झाला आहे. तर मुक्ता म्हणते, हो ठीक आहे. असं म्हणत आता मुक्ता तिथून निघून जाते. परंतु सावनीचा प्लॅन फसल्यामुळे सावनीला खूप राग आलेला असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, मुक्ता ही सागरला म्हणते, छान झाली ना गेम नाईट? तर मुक्ताला सागर म्हणू लागतो, प्लॅन कोणी केलं? तुम्ही. मग छानच होणार. तर मुक्ता म्हणते, मुळात अशा गोष्टी कधीतरी करायला हव्यात सागर, कारण कितीतरी दिवसानंतर आपण सर्वजण एकत्र आलो होतो. सर्वांच्या चेहऱ्यावर अगदी आनंद होता आणि सगळ्यांचेच मूड खूप छान होते आणि खूप छान मूडमध्ये सर्वजण झोपायला गेलेत. तर सागर म्हणतो, फक्त तुमच्यामुळे. तर त्यानंतर मुक्ता ही सागरला विचारते, सागर, आदित्यला गिफ्ट आवडलं असेल ना? तर सागरा मुक्ताला म्हणतो, आवडलं असेल, ते फक्त तुमच्यामुळे. तर त्यानंतर मुक्ता ही सागरला म्हणते, सागर, माझी फक्त एकच इच्छा आहे, आदित्य खुश राहायला पाहिजे. स्वतःला या कुटुंबाचा भाग समजायला हवं. आदित्यला वाटायला हवं की तो या कुटुंबाचा भाग आहे. तर त्यानंतर सागर म्हणतो, मुक्ता, तुम्ही आहात ना सर्वांना आपलंसं करून घ्यायला, मग तुम्ही काळजी करू नका. आदित्यला नक्कीच आपलंसं वाटेल, परंतु तुम्ही मात्र चिटर आहात. मुक्ता म्हणते, मी चिटिंग केली? सागर, तुम्ही हे काय बोलताय? मी कोणती चिटिंग केली? तर सागर म्हणतो, तुम्हीच आठवा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की तुम्ही काय चिटिंग केली आहे. मुक्ता म्हणते, सागर, खरंच मला आठवत नाही आहे. तर सागर म्हणतो, खरंच?
मुक्ता, तुम्ही सर्वांसाठी गिफ्ट आणलीत. मुक्ता म्हणते, अच्छा तुम्ही त्याबद्दल बोलत आहात का? तर सागर म्हणतो, मुक्ता तुम्ही माझ्यासाठी काहीच नाही आणलं. अहो तुम्ही त्या दादरच्या ग्राहक पेठेत गेला होता ना, मग तुमच्या त्या दादरच्या ग्राहक पेठेत माझ्यासाठी काहीच गिफ्ट नव्हतं का? तर मुक्ता म्हणते, मी फक्त फॅमिली मेंबरसाठी गिफ्ट आणलीत. तर सागर म्हणतो, म्हणजे मी तुमचा फॅमिली मेंबर नाही आहे का? मुक्ता म्हणते, आहात, पण तुम्ही एका मोठ्या कंपनीचे CEO आहात ना. तर सागर म्हणतो, मग काय झालं? तर मुक्ता म्हणते, मग काय, तुम्हाला काय हवं ते तुम्ही घेऊ शकता. आणि बायकोने तुम्हाला गिफ्ट काय आणण्याची गरज आहे? आणि तसं पण मी तुम्हाला काय गिफ्ट आणणार होते? तर सागर विचारतो, हे काय लॉजिक? मी एका कंपनीचा CEO आहे, याचा अर्थ मी सोन्या चांदीचे अन्न खातो का? तर त्यानंतर मुक्ताचंच वाक्य सागर मुक्ताला बोलून दाखवतो आणि म्हणतो, बायकोकडून एखादं गिफ्ट घेतलं तर काय झालं? तर मुक्ता म्हणते, परंतु तुम्हाला काय हवं ते मला कसं कळणार? खरं तर तुम्ही हव्या त्या वस्तूची खरेदी करू शकता ना. आणि बायको म्हणून मी तुम्हाला काय देणार? आणि दिलं तरी तुमच्या त्या टेटसला सूट होईल का नाही हा प्रश्न तर राहतोच ना. आणि म्हणूनच मी तुम्हाला काही घेऊ शकली नाही. तर सागर म्हणतो, खरंच तुम्ही माझ्यासाठी छोटंसं पण गिफ्ट आणलं नाही आहे का? अगदी छोटंसं पण? तर मुक्ता म्हणते, नाही सागर, खरंच मी आणलं नाही. तर आता सागर पुन्हा एकदा मुक्ताला विचारतो, मुक्ता खरं सांगा ना, तुम्ही माझ्यासाठी काहीच आणलं नाही आहे का? अहो एकदम छोटंसं आणलं तरी चाललं असतं मला, बघा ना काहीतरी आणलं असेल तर. मुक्ता म्हणते, नाही सागर, मी खरंच काही आणलं नाही आहे. आता मात्र सागर थोडा चिडतो आणि मुक्ताला म्हणतो, नको, मला तुमचं गिफ्टच नको आहे. खरंच आहे, तुम्ही काही मला गिफ्ट देणार नाही आहेत. आणि तुम्ही काय गिफ्ट देणार? तुम्ही तुमच्या मनातलं सांगू शकत नाही, मग मी सुद्धा तुमच्याजवळ गिफ्ट कसं काय मागणार आहे? खरं तर मीच मूर्ख आहे. कंजूस माणसाकडून मी गिफ्टची अपेक्षा करतोय. नको, मला तर तुमचं गिफ्टच नको. तर असं म्हणत सागर रागानेच तिथून निघून जातो. आता मुक्ताला थोडं वाईट वाटतं. मुक्ता म्हणू लागते, अरे बापरे, किती चिडलात सागर तुम्ही. परंतु राहून देत, थोडा वेळ चिडा, मग तुमचा राग नक्कीच जाईल. कारण आपल्या दोघांसाठी मी एक छान प्लॅन करत आहे. मुक्ता खूप खुश असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, गिफ्ट मिळाल्यामुळे आदित्यला पण खूप आनंद झालेला असतो. तर आता सावनीला मात्र आदित्यच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून खूप राग आलेला असतो. सावनीही आदित्यकडे रागाने पाहू लागते आणि आदित्यला म्हणते, आदित्य, आपली पण फॅमिली असती तर किती बरं झालं असतं ना, म्हणजे आपल्याला कोणाच्याही घरी राहायची वेळ आली नसती. तर आता आदित्य सावनीला म्हणतो, जाऊ दे ना गं मम्मा, त्यांनी मला गिफ्ट दिला आहे ना, मी खरंच खूप खुश आहे. तर आता सावनी ही आदित्यच्या हातातील तो टिफिन बॉक्स घेते आणि आदित्यला म्हणते, हे हे सगळं काही दाखवण्यासाठी होत आहे आदित्य. अरे काय झालं असणार तुला माहीत आहे का? त्या मुक्ताने तुझ्यासाठी गिफ्टच आणलं नसणार आणि म्हणूनच सागर मुक्ताला खूप बोलला असणार. आणि मग मग नाईलाजाने तुला ते हे गिफ्ट तिने दिलं आहे. परंतु तू बघितलंस ना, जेव्हा सागर तुला गिफ्ट देत होता तेव्हा ती किती सॅड झाली होती. सोड, परंतु या लोकांचे आपल्याला उपकार नकोच आहेत. आदित्य, मी जे काही सांगत आहे ते नीट ऐकून घे. सागरचं तुझ्यावर प्रेम आहे म्हणून खुश होऊ नकोस. अरे तुला किती वेळ सांगितलं आहे की वाहत जाऊ नकोस म्हणून, परंतु नाही, तुला माझं काही ऐकून घ्यायचंच नसतं ना. अरे सागरच्या आयुष्यात तू आहेस, परंतु त्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे त्याला त्याच्या आयुष्यात मुक्ता हवी आहे. अरे बघितलंस ना, तुझ्या अगोदर नेहमीच तो तिचा विचार करत असतो. प्रत्येक वेळी मुक्ताचा विचार अगोदर त्याच्या मनात असतो. तुझ्या आणि सागरच्या मध्ये कायमच मुक्ता उभी असणार, हे कधीही विसरू नकोस. आणि मुक्ता कधीही तुला सागरच्या जवळ जाऊ देणार नाही. आता मात्र सावनीचं ते बोलणं ऐकून आदित्यला खूप वाईट वाटत असतं. आदित्य विचार करू लागतो. सावनी म्हणते, आदित्य प्लीज, स्वतः असा विचार करू नकोस की सगळी घरातली तुझी आहेत. असं काहीच नाही आदित्य. आता आदित्यचा तो चेहरा पाहून सावनीला मात्र खूप आनंद झालेला असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, मुक्ताही त्यांच्या रूममध्ये असलेली सागरची आणि तिची फोटो फ्रेम हातात घेते. आता मुक्ताही सागरच्या फोटोकडे पाहत असते. आता सागरचा फोटो पाहत असताना मुक्ताला सागरसोबत घालवलेले प्रत्येक क्षण आठवू लागतात. मुक्ताला सागरचं बोलणं आठवतं. सागर हा मुक्ताला म्हणालेला असतो, मुक्ता, ओठही आपलेच आहेत, विचार आपले, मग माणूसही आपलाच आहे ना, मग तुम्ही का अडवताय स्वतःला? मुक्ता, तुमच्या मनात जे काही आहे ते प्लीज बोला. परंतु मुक्ता आजपर्यंत व्यक्तच झालेली नसते आणि म्हणूनच मुक्ता ही मनाशीच म्हणते, सागर, तुमच्या प्रश्नाचं उत्तर मला द्यायचं आहे. आज तुमच्या मुक्ताला व्यक्त व्हायचं आहे सागर. मी 1 महिन्यापूर्वीच आपल्या केरळच्या तिकिटीचं बुकिंग केलं होतं. मला तुम्हाला सरप्राईज द्यायचं होतं, परंतु त्या महिन्याभरात इतकं काही घडून गेलं की या तिकिटांचा विसरच पडला. आपल्या दोघांकडे लक्ष देता आलं नाही. परंतु मला मान्य आहे सागर, मला मोकळेपणाने व्यक्त होता येत नाही आणि म्हणूनच तुमच्या अनेक वेळा कंप्लेंटही आली आहे, पण आता नाही.
आता माझ्या या वागण्यातून तुम्हाला समजेल की मला काय बोलायचं आहे, माझ्या मनात नक्की काय चाललं आहे. सागर, मला तुम्हाला सांगायचं आहे. सागर, मला माहीत आहे की कसं सांगायचं मला काहीच माहीत नाही. बरेच दिवस झाले मला ही गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. प्लीज समजून घ्या सागर. मला लाज वाटते, कसं बोलायचं मला खरंच माहीत नाही, परंतु आता मी बोलते. असं म्हणत मुक्ताही डोळे बंद करते, आय लव्ह म्हणते आणि यू म्हणणार. तेवढ्यातच मुक्ताही मागे वळून पाहते तर मागे आदित्य उभा असतो. आता आदित्यला पाहून मुक्ताला धक्काच बसतो. मुक्ताही आदित्यला विचारते, आदित्य? तर आदित्य हात जोडून मुक्ताच्या समोर उभा असतो. आता आदित्य मुक्ताला म्हणतो, प्लीज माझे पप्पा मला परत करा, मला दुसरं काहीच नको आहे. प्लीज माझे पप्पा मला परत करा. आदित्यच्या डोळ्यामध्ये अश्रू असतात आणि आदित्यने हात जोडलेले असतात. तर त्यानंतर आदित्य मुक्ताला म्हणतो, तुम्ही सईची प्रत्येक इच्छा पूर्ण करताना तिला हवं नको ते प्रत्येक गोष्ट तुम्ही देत असता, सर्वांची काळजी घेता, त्यांना हवं नको ते सगळं पाहत असता. मग मला हवं ते द्या ना. माझे पप्पा मला परत हवे आहेत. मला माझ्या पप्पांसोबत आणि सावनी मम्मासोबत इथे राहायचं आहे. प्लीज बाकी मला काहीच नको. माझे पप्पा मला परत द्या. आता आदित्यचं ते केवलवाणी बोलणं मुक्ताला खूप वाईट वाटत असतं. आदित्य खूप निराश झालेला असतो. ते पाहून मुक्ताच्या डोळ्यातही अश्रू येतात. तर आता आदित्य मुक्ताला विचारतो, ही इच्छा माझी पूर्ण कराल ना? माझे पप्पा मला परत द्याल ना? प्लीज माझी ही एकच इच्छा पूर्ण करा, मला बाकी काहीच नको. आता आदित्य मुक्तासमोर हात जोडतो आणि निरागसपणे त्याची इच्छा व्यक्त करत असतो. आता आदित्यची ही इच्छा ऐकून नकळतपणे मुक्ताच्या हातात असलेली फोटो फ्रेम खाली पडते आणि त्या फोटोला तडा जातो. आता आदित्य मुक्ताला विचारतो, तुम्ही माझी एवढी इच्छा पूर्ण कराल ना? माझे पप्पा मला परत द्याल ना? परंतु मुक्ता काहीच बोलत नसते. मुक्ताला खूप वाईट वाटत असतं. मुक्ता ही फोटो फ्रेम पाहत असते. तेवढ्यातच सागर येत म्हणतो, नाही. आता मुक्ता ही सागरकडे पाहते आणि शांतच होते. तर त्यानंतर सागरा आदित्यला आवाज देत म्हणतो, नाही आदित्य. तर त्यानंतर आदित्य मागे वळून पाहतो तर सागर म्हणतो, हो आदित्य, तुला तुझं उत्तर हवं आहे ना? मग तू त्यांना नको विचारूस, मला विचार. मी तुझ्या या प्रश्नाचं उत्तर देतो. आदित्य, तू जे काही बोलत आहेस ते कधीही होऊ शकत नाही. हे बघ आदित्य, तू माझा मुलगा आहेस आणि मी तुझ्यासोबत कायम आहे, कधीही तुझी साथ सोडणार नाही. पण सावनी यापुढे माझी बायको कधीही होऊ शकत नाही आणि ही गोष्ट अशक्य आहे. आणि अशा ह्या अशक्य गोष्टीसाठी प्लीज तू हट्ट धरू नकोस. माझं लग्न झालं आहे, मुक्ता माझी बायको आहे आणि आयुष्यभर मुक्ताच माझी बायको असणार आणि ही गोष्ट तुला मान्य करावीच लागेल आदित्य. हे बघ आदित्य, तू माझा मुलगा आहेस आणि म्हणूनच मी तुझ्यासाठी काहीही करू शकतो, परंतु ही गोष्ट मी कधीच करू शकत नाही, कधीच नाही. आता मात्र मुक्ताला खूप वाईट वाटतं. तर आदित्यला सुद्धा सागरचं बोलणं आवडत नसतं, त्यालाही खूप राग आलेला असतो. तर सागर आदित्यला म्हणू लागतो, आदित्य प्लीज मला समजून घे. आदित्य, मी प्लीज असं कधीही करू शकत नाही. मी मुक्ताला अंतर देऊ शकत नाही आणि तुलाही अंतर देणार नाही. आता सागर आदित्यला समजावत असतो, परंतु आदित्य काही ऐकून घ्यायला तयारच नसतो. आता आदित्य सागरला काही प्रत्युत्तर न करता रागानेच तिथून निघून जातो. तर आता आदित्यचा राग शांत करण्यासाठी मुक्ताही आदित्यला आवाज देत म्हणते, आदित्य. तर त्यानंतर सागर मुक्ताला थांबवतो आणि मुक्ताला म्हणतो, काळजी करू नका, मी त्याच्याशी बोलतो. असं म्हणत सागर तिथून निघून जातो. तर मुक्ता म्हणू लागते, नाही, असं काही होऊ शकत नाही. एक वेळ आम्ही नंतर फिरायला जाऊ शकतो, परंतु आदित्यला समजवणं खरंच खूप महत्त्वाचं आहे. सागर बोलतील ना नीट, सागर समजावतील ना नीट. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, सावनी ही मोबाईलमध्ये असते. तेवढ्यातच आदित्य तिथे येतो आणि नकळतपणे रडतच सावनीला मिठी मारतो. आता आदित्य का रडत आहे सावनीला काहीच कळत नसतं. सावनी आदित्यला विचारते, आदित्य काय झालं आहे, तू का रडत आहेस? ती मुक्ताच तुला काहीतरी बोलली असणार ना? मला माहीत आहे हे सगळं काही मुक्तामुळेच झालं आहे. तुझ्या डोळ्यामध्ये अश्रू मुक्तामुळेच आले आहेत. आता मात्र हे ऐकून सागरला खूप राग येतो. सागर म्हणतो, एक मिनिट, काय चाललं आहे? प्रत्येक वेळी मुक्ता असं बोलतील असा विचार तुझ्या मनात कसा काय येतो सावनी? तर त्यानंतर सावनी म्हणते, नाही मला असं म्हणायचं नव्हतं, परंतु काय घडलं आहे हे सगळं काही मुक्तानेच केलं असेल ना? तर सागर म्हणतो, म्हणजे तुला असंच म्हणायचं आहे का? तर सावनी म्हणते, नाही सागर. तर सागर म्हणतो, मग काय, कशी आहेस ग तू? अगं तू विसरलीस का? मुक्तामुळे तू या घरात आहेस, नाहीतर आज कुठेतरी रस्त्यावर पडून असतीस. परंतु नाही, तुला कशाचीच किंमत नाही. तर आता सावनी रागानेच म्हणते, आज सागर माझा मुलगा दुखावला गेला आहे तरीसुद्धा तुला मुक्ताचाच विचार मनात आहे का? आणि हेच तू ऐकवत आहेस का? तर सागर म्हणतो, हा मग काय झालं?
तर त्यानंतर सावनी म्हणते की हो, मी सुद्धा ऐकवू शकते तुला. आदित्य माझा मुलगा आहे आणि माझा मुलगा दुखावला गेला तरीसुद्धा तू मुक्ताचीच बाजू घेतोयस. अरे, तुला तुझ्या मुलाबद्दल काहीच वाटत नाही का? तुझ्या मुलापेक्षा तुला मुक्ता महत्त्वाची आहे का? प्रत्येक वेळी बघत असते तू मुक्ताचीच बाजू घेत असतो. हेच सांगण्याचा प्रयत्न करतोयस ना तू? तर त्यानंतर सागर म्हणतो, एक गोष्ट लक्षात ठेव, माझ्या मुलाचे कान भरण्याचा प्रयत्न करू नकोस. तर आता सावनी ही सागरला म्हणते, सागर अरे मी का कान भरेन? त्याचे कान भरायची मला काहीच गरज नाही. कारण त्याच्या अवतीभोवती ज्या काही घटना घडत आहेत त्या न कळणे इतपत तो लहान नाही. तो सईच्या वयाचा नाही आहे की मुक्ता गोड बोलेल आणि त्यावर तो विश्वास ठेवेल. आता मात्र सागरला खूप राग आलेला असतो. सागर म्हणतो, तोंड सांभाळून बोल. तर त्यानंतर सावनी ही सागरला म्हणते की सागर अरे तू काय बोलतोयस? मी माझ्या मुक्ताचे कान खरंच भरले नाहीत. तर त्यानंतर सावनी सागरला म्हणते, सागर मी त्याची आई आहे, त्यामुळे त्याला जे काही वाटत असतं ते मला कळतंय. तर सागर म्हणतो, तुझ्यासारखी आई? अगं तू एक नंबरची स्वार्थी आई आहेस. तुला स्वतःच्या स्वार्थापुढे काहीच दिसत नाही. तर आता सावनी म्हणू लागते, सागर तू सुद्धा स्वार्थी बाप आहेस. मुक्ताच्या प्रेमात एवढा बुडाला आहेस ना की तुला तुझ्या मुलाचं दुःखही दिसत नाही. तर आता मात्र आदित्य खूप घाबरून गेलेला असतो. आता आदित्य एवढा घाबरलेला पाहून मुक्तालाच खूप वाईट वाटत असतं. तर त्यानंतर सावनी ही सागरला दोष देत म्हणते की तुला तुझ्या मुलाचं दुःख कधीच दिसत नाही. तर सागर हा सावनीला म्हणतो, तुला कधी प्रेम टिकवता आलं का? आणि आदित्यवरचं प्रेम? तर सावनी म्हणते की हो, आदित्यचं आणि माझं एकमेकांवर खूप जिव्हाळ्याचं प्रेम आहे आणि आदित्यचं माझ्यावर प्रेम आहे आणि म्हणूनच आदित्य माझ्या बाजूने आहे, हे विसरू नकोस. तर तेवढ्यातच तिथे मुक्ता येते आणि म्हणते, एक मिनिट. व आदित्यला म्हणते, आदित्य तू सईच्या रूममध्ये जा ना, खेळ जा ना तिथे. तर आता सावनी म्हणते, तो का जाईल? त्यालाही कळून दे ना त्याचा बाप कसा आहे. तर आता मुक्ता ही रागाने सावनीला म्हणते, हो त्याला हेही कळत आहे की त्याची आई कशी आहे. आता मात्र सावनी शांतच होते आणि स्वतःहूनच आदित्यला सांगते, आदित्य बळ तू जा, मी तुला बोलावेन. असं म्हणत आदित्यला तिथून जायला सांगते. तर आदित्य तिथून निघून जातो. आता आदित्य तिथून निघून गेल्यानंतर मुक्ता ही सागरला विचारते, काय चाललं आहे? तुम्ही तुमच्या मुलाच्या भल्यासाठी भांडताय ना? परंतु आदित्य किती लहान आहे हे तुम्हाला कळतंय का? तुमच्या ह्या भांडणाचा त्याच्यावर काय परिणाम होतोय कळतंय का तुम्हाला? तो आताच कुठेतरी मोठ्या धक्क्यातून बाहेर पडला आहे. तो स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु तो अजूनही सावरला नाही. आणि तुम्ही वेळ काळ काही न पाहता त्याच्यासमोर नेहमी भांडतच असता. एकमेकांच्या समोर आलात की भांडत सुटता. तुम्हाला काहीच कळत नाही आहे का? तुम्हाला तुमच्या मुलाबद्दल काहीच फरक पडत नाही आहे का? तुमचा मुलगा मोठा झाला नाही आहे की तुम्हा दोघांची भांडणं तो पचवू शकेल. परंतु दुर्दैवाने तो अजूनही लहान नाही की तुमचा तिरस्कार गिळू शकेल. खरंच तुम्ही आईबाप म्हणून त्याची काळजी करता का? तुम्हाला जर खरंच त्याची काळजी असेल ना तर प्लीज कृपया हा तमाशा इथेच थांबवा. त्याच्यासमोर हा तमाशा करत जाऊ नका. त्याच्या मनावर काय परिणाम होतील याचा एकदा तरी विचार करा. ते एवढं नाजूक पोर किती घाबरून गेलं आहे ते प्लीज बघा. आता मुक्ता त्या दोघांसमोर हात जोडते आणि रिक्वेस्ट करते. आता मात्र सागर तिथून रागानेच निघून जातो. मुक्ताला सागर आणि सावनीचं वागणं पटलेलं नसतं आणि म्हणूनच मुक्ता ही सावनीकडे रागाने पाहू लागते. सावनीच्या वागण्याचा मुक्ताला खूप राग आलेला असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं की आदित्य सईच्या रूममध्ये न जाता बाहेर सोप्यावर एकटाच बसलेला असतो आणि तो खूप रडत असतो. त्याच्या मनावर या सगळ्या गोष्टीचा खोलवर परिणाम झालेला असतो. आता आदित्यला असं रडताना पाहून सागरलाही खूप त्रास होत असतो आणि म्हणूनच सागर हा कान पकडत आदित्यच्या समोर येतो आणि माफी मागत असतो. परंतु आदित्य काही सागरजवळ पाहत नाही. म्हणून सागर पुन्हा एकदा आदित्यला म्हणू लागतो, आदित्य मला माफ कर. परंतु आदित्य काहीच बोलत नाही. तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की मुक्ताचे आई वडील घरी येतात. आता मुक्ताची आई मुक्ताला जाब विचारत म्हणते, मुक्ता अगं मिहिकाचं लग्न झालं हे कळववसंही वाटलं नाही का तुला? अगं एक क्षणही तुला वाटलं नाही की आपल्या आईसोबत मन मोकळं करावं म्हणून? तर मुक्ता मात्र काहीच बोलत नसते. तेवढ्यातच माधवीताईंना तिथे सावनी दिसते. आता सावनीला पाहिल्यानंतर माधवीताई विचारतात, ही बाई इथे काय करत आहे? तर आता मुक्ता मात्र शांतच असते. तर सावनी उत्तर देत म्हणते, मिहिकाने माझं घर हिसकावून घेतलं, त्याच गिल्टने ही मला इथे घेऊन आली आहे, नाहीतर सवतीला कोणी घेऊन येतं का? असं म्हणत ती मुक्ताला विचारते, हो ना मुक्ता? परंतु मुक्ताला आता सावनीच्या बोलण्याचा खूप राग आलेला असतो. तर आता सागरा सावनीला म्हणतो, यापुढे एक शब्द जरी बोलीस ना तर याद राख, सरळ इथूनही बाहेर काढेन. आता मात्र सावनीला धक्काच बसतो. आता सागर सावनीच्या बाबतीत काय पाऊल उचलेल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल अगदी मनपूर्वक धन्यवाद.